भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या जागेसंदर्भात विविध राजकीय पक्षांच्या वतीनं विविध संघटनांद्वारे अनेकदा निवेदन, मोर्चे, धरणे, आंदोलन केले, पण प्रशासन या विषयावर गंभीर दिसत नाहीये, पाठपुरावा करताना दिसत नाही। हा संपूर्ण आंबेडकरी अनुयायांचा गंभीर आरोप आहे। स्मारकाच्या जागेच्या संदर्भात अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन देखील करण्यात आलं होतं। सदर आंदोलनाची दखल जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली। त्यामुळे आता हा विषय लवकरात लवकर निकाली काढावा, अन्यथा 10 दिवसांनंतर संपूर्ण राजकीय पक्ष, विविध आंबेडकरी संघटना रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, आमरण उपोषणाशिवाय पर्याय नाही, या प्रकारचं निवेदन आंबेडकर समाजाच्या विविध संघटना, पक्ष कार्यकर्त्यांनी दिलेलं आहे। या संदर्भामध्ये 2016 पासून हा खटला याच्यामध्ये आहे, थंड अवस्थेमध्ये आहे। पण आज या ठिकाणी आम्ही 1 वर्षानंतर कटियार साहेबांनी आम्हाला सांगितलं की हा माझा अस्मिताचा प्रश्न आहे आणि बाबासाहेब तुमचे नाही आहेत, आमच्या सर्वांचे आहेत, म्हणून आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला। आणि या ठिकाणी आम्ही जेव्हा आंदोलन करत असताना या अमरावती विधानसभेचे आमदार सुलभाताई खोडके आणि दर्यापूरचे विधानसभेचे आमदार आणि नवनिर्वाचित खासदार या दोन्ही लोकांनी असेंब्लीमध्ये पावसाळी अधिवेशनामध्ये हा लक्षवेधीमध्ये हा मुद्दा मांडला आणि सभापतींनी या विषयावर म्हटलं की आम्ही गटांनी सोबत चर्चा करून या संदर्भात शासनाची निधी खर्च करून लवकरात लवकर आम्ही हा विषय निकालीत काढू आणि जो संबंधित अधिकारी आणि कार्यालय आहे त्यांना आम्ही सूचना देऊ। पण 1 वर्ष झालं, 1 वर्षाच्या आतमध्ये काहीच हालचाल झाली नाही, फक्त तारीख पे तारीखच होत आहे आणि आंबेडकरी संघटनेचे सर्व कार्यकर्त्यांना, पक्षांना म्हणजे जनतेला फक्त पेढा देत आहे। म्हणून या संदर्भात आम्ही आज ॲक्शन घेतली की 10 दिवसाच्या आतमध्ये महानगरपालिकाच्या आयुक्तांनी आणि जिल्हा अधिकारी साहेब यांनी ताबडतोब लवकरात लवकर निर्णय नाही घेतला तर आम्ही 10 या तारखेपासून तर 10 दिवसाच्या नंतर आम्ही उपोषणाला बसू। यानंतर आंबेडकरी संपूर्ण जिल्ह्यातील, शहरातील, महाराष्ट्रातील, विदर्भातील संपूर्ण आंबेडकरी अनुयायी अमरावतीमध्ये दाखल होतील। काय होईल याचा अंदाज नाही, पण आम्ही आता बाबासाहेबांनी संविधान दिलं, बाबासाहेबांचे आम्ही भक्त आहोत किंवा बाबासाहेबांचा आमच्या अंगात रक्त आहे, म्हणून रक्तक्रांती नाही झाली पाहिजे, म्हणून संविधानिक पद्धतीने आमचा जो लढा उच्च न्यायालयामध्ये चालू आहे त्याची वाट केव्हापर्यंत पाहायची म्हणून 2024ला 23ला जी मीटिंग लावली त्या मीटिंगच्या संदर्भामध्ये आम्ही जॉब विचारायला आलो। कलेक्टर साहेबांना जॉब विचारतो की तुम्ही 1 वर्षामध्ये किती मीटिंगा लावल्या, काय केलं। महानगरपालिकाचे आयुक्त 2-2 वर्षांनी बदलतात, त्यांना बी आम्ही भेटणार आहोत। या संदर्भात आम्ही संपूर्ण आंबेडकरी अनुयायी आज आम्हाला फायनल डिसिजन पाहिजे या ठिकाणी। आणि जे काही कायदे बनलेले आहेत त्या कायद्याच्या अंतर्गत कायद्याच्या अंतर्गत ते जमीन लवकरात लवकर आम्हाला देण्यात यावी, स्मारकाला देण्यात यावी। आणि निधी ऑलरेडी महानगरपालिकाने 3 कोटी 95 लक्ष रुपये असं काहीतरी कोटी तिजोरीच्या आपल्या शासनाच्या तिजोरीत जमा आहे। 3,39,98,660 रुपये जमा आहे 2016 पासून व्याज खात आहे, पण हा पैसा आहे की नाही खर्च केला याचाही आम्हाला शंका आहे। म्हणून संपूर्ण आंबेडकरी अनुयायी, आंबेडकरी कार्यकर्ता, महिलागण आम्ही आज जॉब विचारल्याशिवाय आणि ठोस निर्णय घेतल्याशिवाय आम्ही इथून हटणार नाही। थांबतो। जय भीम।